नमस्कार मित्र हो. पुष्कळ वेळेला साहित्यिक कार्यक्रमामध्ये, साहित्यिक उपक्रमामध्ये, संवाद भेटीमध्ये, व्हॉट्सअपच्या मेसेज भेटीमध्ये नवीन नवीन लेखक मित्र, कवी, लिहिणाऱ्या साहित्यिकांशी गाठीभेटी होत असतात. आणि मग गप्पाच्या ओघामध्ये अनेकदा असं उत्सुकतेपोटी विचारतात. नवीन मित्र लिहिणारे तर अगदी आवर्जून आठवणीने विचारतात की तुम्ही सगळ्याच प्रकारचं लेखन करता, इतके वर्ष तुम्ही या लेखन साहित्य प्रवासामध्ये आहात, एवढा मोठा दीर्घ लेखन प्रवास तुमचा आहे, तर तुम्ही आम्हाला काही मार्गदर्शनाच्या गोष्टी सांगितले तर छान होत राहील. म्हणजे मार्गदर्शन वगैरे तर असं काही म्हणू नका, आपण सगळेच एकाच लेखन यात्रेतले सहप्रवासी आहोत. पण एक लेखक कवींनी लिहिणाऱ्या हाताने काही गोष्टी पाळणं आवश्यक असतं, कारण शिस्त ही सगळ्याच कार्यामध्ये आवश्यक असते. आणि त्या क्षेत्रातले जे काही शिस्तचे मापदंड असतात, शिस्तीच्या पायऱ्या असतात, त्या पायऱ्यावरून आपण वर चढत गेलो किंवा जो रस्ता आहे नियमाने चालण्याचा, त्या नियमाचं पालन करत जर आपण चालत राहिलो तर आपल्याला ती वाटचाल निर्धोक होते. नियमबाह्य गोष्टी आपल्या हातून होत नाहीत आणि मनाला संयमाने पुढे पुढे जाण्याची सवय लागते. कारण साहित्य क्षेत्रसुद्धा खूप ग्लॅमरस आहे, खूप आकर्षक आहे की लोकप्रिय लेखक होणे, वाचकप्रिय लेखक होणे, प्रसिद्धीच्या माध्यमातून सतत लोकांच्या समोर येणे, साहित्य संमेलन वगैरे अशा दिमागदार वैभवशाली गोष्टीमध्ये आपला सहभाग असून आपण सगळीकडे एक साहित्यिक म्हणून ओळखले जाणे, या सगळ्या गोष्टीचं आकर्षण मनाला वाटणं अगदी साहजिक असतं. पण नेमकं या सगळ्या गोष्टी अशा असतात की आपण त्या गोष्टीमध्ये कितपत सहभागी व्हायचं, कितपत आपली इन्व्हॉल्वमेंट असावी, या सगळ्या गोष्टीचा विचार प्रत्येक लिहिणाऱ्यांनी केला पाहिजे. आणि असं कित्येकदा असं वाटेल तुम्हाला की मोठमोठे लेखक, कवी, नामवंत व्यक्तिमत्व या सगळ्यापासून दूर राहून वृत्तस्थ, संन्यस्त वृत्तीने आपलं लेखन करत असतात. त्यांची पुस्तकं येतात, ते वाचकांपर्यंत जातात, ते वाचकांना आवडतात, ते सगळं त्या पुस्तकाचं चीज होतं, त्यांच्या साहित्य कलेचं आदरयुक्त कौतुक वगैरे सगळं होत असतं. त्याच्या विरुद्ध आजच्या काळामध्ये म्हटलं तर इंटरनेट आणि ई साहित्याच्या विश्वामध्ये सगळा मामला झटपट झालेला आहे. कविता आत्ता दुपारी करायची, संध्याकाळी ई पेपरमध्ये येते, व्हॉट्सअपवर शेअर केले की लाईकचा पाऊस पडायला लागतो. असं जरी असलं, झटपट प्रसिद्धी, झटपट ओळख प्रस्थापित होणे आणि सगळीकडे परिचित होणे, परिचित असणं वेगळं आणि ओळख निर्माण करणं यात फरक आहे मित्रांनो. तुमची ओळख केव्हा निर्माण होते? तुमच्या साहित्याने, तुमच्या लेखनाने, ते लेखन वाचकांच्या मनापर्यंत पोहोचण्याने. परिचित म्हणजे हो आम्हाला माहिती आहे ते लिहितात बरं का, पण ओळख आपलं लेखन असतं, आपलं साहित्य असतं आणि त्या साहित्याचं प्रकाशित झालेले पुस्तक ही साहित्यिकाची खरी ओळख असते. आणि हे सगळं करण्यासाठी काय करावं लागतं? आपल्याला लेखन करावं लागतं आणि लेखन हे सातत्याने, नियमित करावं लागतं. आजकाल AIच्या मदतीने खूप काही करता येतं असं ऐकलं, पण AIच्या तुम्ही मदत घेतली तर तुम्हाला लाभलेली दैवी देणगीचं काय, जी सगळ्यांनाच लाभत नसते सरसकट. तुम्ही कवी किंवा लेखक बाय बॉर्न जी तुम्हाला देणगी मिळालेली असते ती विकसित करत जाणे म्हणजे आपल्यातला लेखक, कवीला, साहित्यिकाला घडवणे असतं. AIच्या मदतीने फक्त ते अक्षरातलं मॅटर येईल, त्याच्यातले इमोशन आणि भावना ही तर आपल्या मनातली असते. जनसामान्यांच्या मनातली भावना आपण आपल्या शब्दामध्ये मांडत असतो. हे जे त्याच्यातला नैसर्गिकपणा आहे तो AI तंत्रज्ञानामध्ये असण्याची शक्यता मुळीच नाही. तर त्याचीही मदत न घेता, म्हणजे आजच्या नव्या पिढीतल्या लिहिणाऱ्या मित्रांना तर नक्की सांगेल की तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन तुम्ही लेखक, कवी बनू नका.
तुम्हाला जी देणगी लाभली आहे आपल्या त्या मर्यादेमध्येच आपण राहून सातत्याने नियमितपणे लेखन आधी वाचन आणि मनन चिंतन करून मग लेखन करावं आणि आपलं लेखन आपण कमीत कमी 8-10 वेळेला वाचावं. त्यातला आशय आपल्याला हवा असलेला बरोबर आला आहे का, तो आशय प्रभाव टाकणारा आहे का, आपण जे लिहितो ते लोकांना समजेल का आणि मुख्य म्हणजे ते लोकांना आवडेल का. कारण लोकांच्या आवडीनिवडी म्हणजे फर्माईशसारखं नाही, पण आपण जे लिहितो ते लोकांना त्यांचं आसपासचं आजूबाजूचं अनुभूतीचं असं असलं तर आपलं लेखन वाचकांना चटकन भावणारं असतं. तर या थोड्याशा गोष्टी मी शेअर केल्या तुमच्याशी. विचार करा यावर. जे योग्य वाटेल ते तुमच्या लेखन संहितेमध्ये आचरणात आणा. तुमचा फायदाच आहे त्याच्यामध्ये. तुमची ओळख नक्कीच एक लेखक कवी लिहिणारा म्हणून होण्यास फारसा वेळ लागत नाही. आणि हमरस्ता सोडू नये, राजरस्त्यावरून जायचं. आकर्षक पाऊलवाटा शॉर्टकट हे तर असतातच सगळ्या ठिकाणी. त्या मार्गाने जायचं की नाही ज्याचं त्यानं ठरवावं. कारण आपण कोणाला तू तिकडे चालला असं म्हणू शकत नाही. तो आपल्याला म्हणू शकतो तुला काय मी नको म्हटलं का. तर तारतम्य बाळगून संयमाने आपण आपले लेखन प्रवास सुरू ठेवला पाहिजे एवढंच सांगेन. अजून काही तुम्हाला असं साहित्यासंबंधात विचार वाटलं तर जरूर विचारा. व्हिडिओला कॉमेंट्समध्ये तुमचे अभिप्राय द्या आणि असंच छान छान लिहित चला. शुभेच्छा. नमस्कार.